नमस्कार, अक्षताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाच्या वड्या तयार करणार आहोत। तिळगुळाच्या वड्या तयार करण्यासाठीचं योग्य प्रमाण हे मी वजनी प्रमाणात सुद्धा सांगितलं आहे आणि वाटीच्या प्रमाणात सुद्धा सांगितलं आहे। तुम्हाला ज्याने योग्य आहे त्याने तुम्ही या वड्या अगदी खुसखुशीत बनवू शकता आणि या वड्या बनवताना बिना पाकाच्या वड्या बनवणार आहोत। अगदी छान वड्या बनवून तयार होतात। 10 ते 15 दिवसाच्या वर या वड्या टिकतात सुद्धा आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर तिळगुळाच्या वड्या तयार करण्यासाठी इथे मी अगोदर तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगते। तर इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत। तर हे तीळ 1.5 वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत। नंतर 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तसेच 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही इथे कोणताही गूळ वापरू शकता, ऑर्गॅनिक गूळ वापरू शकता, चिक्कीचा गूळ वापरू शकता, तुम्हाला जो योग्य वाटेल तो वापरू शकता। आणि वर गार्निशिंगसाठी इथे मी घेतलेले आहेत पिस्त्याचे काप। वजनी प्रमाण सांगते तुम्हाला। तीळ 200 ग्रॅम आहेत, 100 ग्रॅम कच्चे शेंगदाणे आहेत आणि 250 ग्रॅम गूळ आहे। तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि या पॅनमध्ये अगोदर कच्चे शेंगदाणे घालायचे आहे आणि कच्चे शेंगदाणे आपल्याला अगदी मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाण्याचं वरचं साल तडकेपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता की शेंगदाणे आपले छान भाजले गेलेले आहेत। 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर सतत हलवत हे शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत। त्याला पूर्णपणे थंड करून घेऊयात। त्याच पॅनमध्ये आपण तीळ सुद्धा छान असे खरपूस भाजून घेऊयात। तीळ भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे। मंद आचेवरच तीळ छान तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तीळ सतत हलवत राहा, नाहीतर खाली करपू शकतात, कारण तीळ हे फार नाजूक आहेत। तर इथे आपले तीळ जे आहे ते तडतड उडायला लागलेले आहेत। एका प्लेटमध्ये हे तीळ काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। शेंगदाणे जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेत, त्याच्यावरची साल काढून टाकलेली आहेत आणि शेंगदाणे पाकडून घेतलेले आहेत। आता या शेंगदाण्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि याची अगदी बारीक पावडर न करता भरडसर अशी याची पावडर तयार करून घेऊयात। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी भरडसर अशी याची पावडर तयार झालेली आहे। एखादा शेंगदाणा जरी यामध्ये राहिला तरीही चालणार आहे। तर ऑन ऑफ करत हे मिक्सरचं भांडं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता याच पद्धतीने तीळ सुद्धा पूर्णपणे थंड झालेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तीळ घालूयात आणि याची सुद्धा भरडसर अशी पावडर तयार करून घेऊयात। अख्खे तीळ सुद्धा थोडेसे यामध्ये राहिले तरीही चालणार आहे। तर याच पद्धतीने राहिलेले तिळाची परत पावडर तयार करून घेऊयात आणि थोडेसे तीळ वर ठेवून देऊयात, कारण आपल्याला सगळ्यात शेवटी तीळ हे गार्निशिंगसाठी लागणार आहेत। तर इथे आपली तिळाची पावडर आणि शेंगदाण्याची पावडर बनवून तयार केलेली आहे। आता शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमधून वाटून घेताना एक लक्षात ठेवा, ऑन ऑफ मोडमध्येच हे मिक्सरला वाटून घ्या, म्हणजे त्याची एकदम बारीक पावडर न होता जाडसर अशी पावडर तयार होईल। आता तीळ आणि शेंगदाण्याची पावडर एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालूयात। साजूक तूप पूर्णपणे वितळले की त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर इथे आपण 250 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर तुम्ही इथे कोणताही गूळ वापरा, चिक्कीचा गूळ वापरा, काळा गूळ वापरा किंवा गुळाची पावडर वापरा किंवा ऑर्गॅनिक गूळ वापरा। इथे आपल्याला बिनपाकाचे तिळगुळाच्या वड्या तयार करायच्या, त्यासाठी मंद आचेवर या तुपामध्ये आपल्याला या गुळाला पूर्णपणे वितळून घ्यायचे आहे। त्यासाठी 5 मिनिटं सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा जो गूळ आहे तो वितळून जातो आणि या पद्धतीने या गुळाला छान बुडबुड्या सुटतात। पूर्णपणे वितळलेल्या गुळामध्ये अशा जेव्हा बुडबुड्या यायला लागतात तेव्हा त्या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची पावडर घालायची। वितळलेल्या गुळामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची पावडर घालून हे मिश्रण एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवा। मंद आचेवर हे हळूहळू मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे।
5 मिनिटं याला सतत हलवत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। तर जेव्हा हे पॅनपासून वेगळं व्हायला लागेल हे मिश्रण, तेव्हा समजायचं आपलं जे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे। गॅस बंद करूयात आणि एका ग्रीस केलेल्या ताटावर हे मिश्रण ओतून घेऊयात। तर ही प्रोसेस आपल्याला एकदम पटकन करावी लागते, फास्ट करावी लागते। त्यासाठी मी अगोदरच एका ताटाला तुपाने ग्रीस करून घेतलेले होते। आता हे जे मिश्रण आहे गरम असतानाच या ताटावर आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आता हे जे तीळ आणि गुळाचे जे मिश्रण आहे ते आपण एका ताटावर ओतून घेतल्यानंतर याला एकसारखे असे थापून घ्यायचे आहे। याला एकसारखे पसरवण्यासाठी तुम्ही स्पॅच्युला किंवा एखाद्या वाटीच्या मदतीने त्याला व्यवस्थित पसरवून घेऊ शकता। याला एकसारखे अशी आपल्याला लेवल करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्या वड्या ज्या आहेत ते छान व्हायला मदत होते। हे मिश्रण आपल्याला फास्ट असे पसरून घ्यायचे आहे ताटामध्ये, नाही तर गूळ कडक होऊन ही वडी जी आहे कडक होऊ शकते, नाहीतर चिकट होऊ शकते। म्हणून आपल्याला याला फास्ट अशी फटाफट आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे। आणि जे पाकाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा गूळ वितळवण्याचं प्रमाण सांगितले आहे ते अगदी योग्य सांगितले आहे, नाही तर गूळ आपला कडक होतो किंवा चिवट होतो आणि त्यामुळे वड्यासुद्धा आपल्याला चिकट किंवा कडक लागतात। तर आता पूर्णपणे एकसारखी अशी मिश्रणाची लेवल करून घेतल्यानंतर यावर आपण जे ठेवलेले थोडेसे भाजलेले तीळ होते ते पसरवून घेऊयात। त्याचसोबत जे पिस्त्याचे काप आहे ते सुद्धा एकसारखे पसरवून घेऊयात आणि तीळ आणि पिस्त्याचे काप व्यवस्थित या मिश्रणाला चिकटावेत म्हणून परत एकदा हलक्या हाताने याला मी थोडंसं दाबून घेत आहे। हे मिश्रण जे आहे ते छानपैकी आपण ताटावर पसरून घ्यायचे आहे आणि त्याला हलकं कोमट होऊन द्यायचं आहे। थोडा वेळ याला हलकं कोमट होऊन दिलं की याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहे। जर तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या पाडायला घेतल्या तर त्या वड्या कडक होण्याची शक्यता असते आणि वड्यांचे जे काप आहेत ते करायला सुद्धा कठीण होऊ शकतं। म्हणून अगदी कोमट असतानाच याच्या छान अशा तुम्ही वड्या करून घेऊ शकता। तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारात तुम्ही वड्या पाडून घ्या। मी इथे चौकोनी आकार करून घेत आहे। आता या वड्यांना छान असा चौकोनी आकार करून घेणार आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊन देणार आहे। तर थंड झाल्यानंतर या वड्या निघायला एकदम सोप्या जातात। तर अशा पद्धतीने बिनपाकाची छान अशी खुसखुशीत आणि टेस्टी अशी तिळगुळाची वडी बनून तयार होते। तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला या पद्धतीने तिळगुळाच्या वड्या बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझे दर गुरुवारी येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। पुन्हा आपण लवकरच भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।